गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज डेट आहे 22 जुलै, वार मंगळवार. मार्केट ओपन होण्याच्या आधीच आपल्या मार्केटमध्ये जे काही ट्रेड करायचं आहे, आपला जो सेटअप आहे त्याच्याप्रमाणे आपल्या लेवल्स ड्रॉ झालेले आहेत. वरच्या साईडला आहे रेजिस्टन्सची लेवल आणि खालच्या साईडला जी आहे ती आहे सपोर्टची लेवल. मार्केट जेव्हा सपोर्ट वरती येईल आणि आपला पॅटर्न बनवून तेव्हाच मी ट्रेड घेणार आहे त्यावेळेस बुलिश साईडचा. म्हणजे मी इथं करणार पुटला सेल. आणि जेव्हा मार्केट रेजिस्टन्स वरती येईल आणि पॅटर्न बनवून त्यावेळेस मी ट्रेड जो घेणार आहे तो असणार आहे बिअरिश ट्रेड, आणि त्यावेळेस मी कॉलला सेल करणार. तर जी सेलिंग आहे, ऑप्शन सेलिंग, त्याच्यामध्ये थिटा डीकेचा जो बेनिफिट आहे तो खूप चांगल्या प्रकारे मिळतो, त्याच्यामुळे आपण सेलिंग करतो. आणि ही जी आपण स्ट्रॅटेजी यूज करणार आहे ह्याचे जे रूल्स आहेत ते एवढे व्यवस्थित बनवलेत की त्याच्यामुळे आपली कुठल्याही प्रकारची ओव्हर ट्रेडिंग होत नाही, कुठल्याही प्रकारचा फोमो होत नाही, की एंट्री घ्यायची का नाही असं कन्फ्युजन कुठल्याही प्रकारचं होत नाही, स्टॉप लॉस कुठं लावायचा, टार्गेट किती घ्यायचं, याच्या प्रकारचं कुठल्याही कन्फ्युजन ह्या स्ट्रॅटेजीच्या रूल फॉलो केल्याच्या नंतर होत नाही. याच्यानंतर ह्याचे रूल एकदम व्यवस्थित आहेत की बाबा आधी मार्केट ओपन होण्याच्या आधीच ज्या रेजिस्टन्सच्या लेवल ड्रॉ केलेल्या आहेत त्याच रेजिस्टन्सच्या लेवल पूर्ण ट्रेडिंगचं सेशन राहणार आहे. त्याच्यानंतर खाली सपोर्टच्या लेवल्स आहेत त्या पण दिवसभर राहणार आहेत. कुठल्याही लेवल्स एक्स्ट्रा मी नंतर ड्रॉ करणार नाही. कुठलंही कन्फ्युजन नाहीये की बुलिश बुलिश ट्रेड घ्यायचा आहे का बिअरिश ट्रेड घ्यायचा आहे. जे स्ट्रॅटेजीचे रूल सांगतील त्याप्रमाणे मी याच्यामध्ये ट्रेड घेणार आहे. तर पाहूयात आपण मार्केट आपल्याला बुलिश ट्रेड देत आहे का बिअरिश ट्रेड देत आहे. तोपर्यंत आपण वेट करूया. ट्रेड क्लोज झालाय, इथे एंट्री घेतली होती, इथून परत फिरायला लागलो, इथं आपला एसएल हिट झालेला आहे जो आपण ट्रेल केला होता. पण मधला जो पिरियड आहे तो रेकॉर्ड केला होता पण रेकॉर्ड झाला नाही. तर जे प्रॉफिट आपण वाचवलंय ते आहे एवढं. सेकंड ट्रेड मिळाला आपल्याला तर आपण घेणार आहे, नाहीतर मग एवढ्याच ट्रेडवरती आजचा दिवस डन होणार आहे.